खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. याचा अर्थ काय? आपण जमिनीतून पाण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणून खोदायला कधीही थकायचं नाही. म्हणजे काय? आपण आपल्या आयुष्यात खूप प्रयत्न करत असतो, पण ते प्रयत्न मधूनच सोडतो. तसं न करता जोवर यशाचं पाणी लागत नाही तोवर विहीर खोदत राहायला हवी. कळतंय ना? हो. इथे कवीने प्रयत्नांना खोदण्याची आणि यशाला पाण्याची उपमा दिली आहे. ठीक आहे, पुढे. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. म्हणजे काय? आत्ता आपली कोण सोबत करत नसेल तर आपली सोबत कुणीच करणार नाही, असं आहे का? अजिबात नाही. सगळी माणसं सारखी नसतात. म्हणून कवीने इथे सारी खोटी नसतात नाणी असं प्रतिकात्मक म्हटलेलं आहे. ठीक आहे? कांबळे सर, हा, जरा व्यत्यय आणू का तुमच्या शिकवण्यामध्ये? अहो या की. व्यत्यय कसला? काहीतरी महत्वाचं असेल. हो, महत्वाचंच आहे. काय, येत्या 29 तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. क्रीडा दिनानिमित्त होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये आपली शाळा सहभागी होते. तेच सांगायला आलो होतो. म्हणलं आमच्या विभागाची सूचना आहे म्हणल्यावर आम्हीच वाचून दाखवावी. कसं आहे, 4 गोष्टी सांगता येतात आणि शेवटी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणं महत्वाचं. सर, माझे तर पैसे राहिलेत. कोण आहे रे त्यो? माहितीये मला. लय दिवस झालं नाटकं बघतोय तुझी. एखाद्या बारीला घावलाच का नाही? सगळ्या शाळेसमोर आणतो का नाही बघ. अजिबात बेशिस्तपणा नकोय. सर सांगते ते शांतपणे ऐका. बघा बघा सर, मी एवढा ओरडलो तरी गप बसली नाही, आणि तुमचा आवाज आला की कशी लगेच गप. सर, ओरडून ओरडून तुम्हीच तुमची भीती कमी करत असता. असू द्यात. नोटीस वाचताय ना? हो. तर सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की 29 ऑगस्ट दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन असल्याने पाटण येथे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. यात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल सारखे मैदानी, तर रांगोळी, चित्रकला, हस्तकला सारखे विविध वैयक्तिक खेळ आणि स्पर्धा सुद्धा आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी नाव उद्यापर्यंत पीटीचे शिक्षक म्हणजेच माझ्याकडे द्यायची आहेत. मला वाटलं मोरे काकांकडे द्यायची. सोबत यादी जोडली आहे, जी नोटीस बोर्डात अथवा फळ्याजवळ लावली जाईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी होऊन शाळेचा नावलौकिक वाढवायचा आहे. सूचना समाप्त. सर, मग मला कशाला आणलं होतं? नोटीस कोण धरणार मग? चला, लय खांदा उडवू नका, लागले एकाच दिवशी तुमच्याच तोंडाला. ऐका, इकडे लक्ष द्या. जसं सगळ्यांनी नाटकाच्या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता तसाच याही स्पर्धेत घ्यायचा आहे. काय? जिंकाल, हराल, पडाल, पुन्हा उभे राहाल, पण शिकाल. तुमचं हे शाळेचं शेवटचं वर्ष आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धा करा आणि अनुभव गाठीशी घ्या. कळतंय ना? कारण पुढे जगण्याच्या स्पर्धेत तोच आयुष्यभर कामी येणार आहे. चला पुढे कवी काय म्हणतायत? घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. हे मध्ये लागा, आपली बी कबड्डी टीम देऊया की. हा, अर्ध्या आला काय नाही, पण उगाच खेळताना लागलं बिगलं तर डोक्याला ताप. अरे आधीच आपलं आता 10वीचं वर्ष आहे. अर्धा 10वीचं वर्ष आहे म्हणून काय जगायचं नाही मनासारखं? हा, आज तर लय आब्यात बोलायला लागलास. डोसक्याला लय ताण देऊ नकोस. गपकी फावड्या. हिचं महत्वाचा विषय चाललाय ना काहीतरी. हा ब्या, काय व्हायचंय ते होऊ दे. आपलं शेवटचं वर्ष आहे, आपण द्यायची कबड्डीची टीम. बरं चालतंय.